गेल्या 36 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी भवन समोर आंदोलन करणारे आदिवासी रोजंदारी शिक्षक आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। खरं तर बाह्य स्रोताच्या माध्यमातून आदिवासी विभागातल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या रोजंदारी शिक्षकांची एकूणच भरती प्रक्रिया व्हावी अशा पद्धतीचा शासनादेश आहे। मात्र हा शासनादेश तातडीने रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणेच भरती प्रक्रिया सुरू ठेवावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। जवळपास 35 दिवसांपासून हे आंदोलक जे आहेत ते नाशिकच्या आदिवासी भवन समोर आपल्या मागण्यांसाठी ठाम आहेत, ठिय्या आंदोलन करत आहेत। आता मात्र या आंदोलकांनी कुठेतरी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। मधल्या काळामध्ये आदिवासी मंत्री उईके असतील, त्यासोबतच आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर या आमदारांनी देखील त्यांची भेट घेऊन नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, शासन स्तरावर या मागण्यांची एकूणच मान्यता होऊ शकते का याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत। यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या आदिवासी आंदोलकांच्या एका पथकाला, एका टीमला या ठिकाणी आपल्याकडे बोलून त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या जाणून घेतल्या। मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा केली। मात्र स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हे प्रयत्न देखील निष्फळ ठरले। अखेर 36वा दिवस उजाडता आंदोलक देखील आक्रमक झाले। आज दिवसभर आंदोलकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासी भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। जोपर्यंत आदिवासी आयुक्त आमच्याशी चर्चा करण्यासाठी बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही आतमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असं आंदोलकांनी म्हटलं। यावेळेला शासन निर्णयाची होळी करत त्या ठिकाणी अंत्ययात्रा देखील काढून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलकांनी यावेळेला केलं। यावेळेला आतमध्ये घुसणाऱ्या आंदोलकांना अडवताना पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली। उद्या स्वातंत्र्य दिन साजरा होतोय, मात्र उद्या ज्यावेळेला गिरीश महाजन नाशिकमध्ये झेंडावंदन करण्यासाठी येतील त्यावेळेला त्यांना देखील आम्ही आमच्या पद्धतीनं जाब विचारू आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या दिवसांमध्ये आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आमचा निर्णय असेल अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये शासन स्तरावर काही मध्यस्थी केली जाते का, या निर्णयांना मान्य केलं जातं आहे का आदिवासी आंदोलकांचं हे आंदोलन आणखी तीव्र होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।